नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित वीर प्रताप मोहिते भाग 12वा. वीर, इशिता, व्हॉट इज गोइंग ऑन? काव्या जिथे आपल्या कौस्तुभ भावाकडे पुढच्या प्लॅनसाठी गेली होती त्याचवेळी दुसरीकडे वीर आणि इशिता वीरच्या घरी आले होते. त्यांना पाहून माऊसाहेबांना चांगलाच झटका बसला होता. वीर, काय काय चाललंय नक्की हे? त्या दोघांकडे दारात येत बोलतात. माऊ, तुझीच इच्छा होती ना मी इशिताशी लग्न करावे म्हणून? वीर आता आपल्या माऊच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो. हो, पण अरे. त्यांना यावर काय बोलावे ते कळत नव्हते. काय अरे माऊ, इशिता आता माझी लिगली बायको आहे आणि माझ्या या छोट्या परीची आईसुद्धा. तो आता हसत तिला आपल्या कडेवर घेत बोलतो. कावेरीही त्याच्याकडे गोड हसून त्याच्या गालाला हात लावते. आई, बाळ, हे सर्व काय आहे? पण माऊसाहेबांना काहीच कळत नव्हते. इशिता बेटा, तू तरी सांग, त्यांनी आता इशिताला पाहत म्हटले. हो आत्तू. तसं आता इशिता पुढे सरकली. वीर बोलत आहे ते शब्द खरं आहे. तिने आता एक हात आपल्या आत्तूच्या खांद्यावर 3 बोटांनी टॅप करत म्हटलं. सुदैवाने म्हणू की दुर्दैवाने, पण हेच सत्य आहे की ही कावेरी माझा आणि वीरचं बाळ आहे. आता ते कसं आणि काय हे मात्र तू विचारू नकोस. पुढे हे बोलताना आता थोडी लाजतच इशिता बोलते. अगदी नजर खाली, तोंडात अंगठा घालून वगैरे. पुरे. तोच एक कणखर आवाज ऐकू आला आणि सोबत एका बुटाचा आणि एका चपलीचा आवाजही. लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटला का वीर तुम्हाला? की काल एका मुलीबरोबर, आज दुसऱ्या मुलीबरोबर? आणि वीरचे आजी आजोबा आता त्याच्या समोर येत बोलतात. डोळ्यात दोघांच्या प्रचंड राग होता. भातुकलीचा खेळ मानत असतो तर हा खेळ खेळलोच नसतो. पण वीरही त्यांना टक्कर देत म्हणाला. आणि हो, काल जे झालं त्याला लग्न म्हणताच येणार नाही, कारण तिथे एक कौस्तुभ सोडला तर कुणीच नव्हतं. त्यामुळे ते लग्न नव्हतंच. त्याने अजून एक बॉम्ब फोडला. वीर. पण माऊसाहेबांना त्याचं असं उत्तर आपल्या आजी आजोबांना देणं काही पटत नव्हतं. तू असं कसं बोलू शकतोस? अरे ती काव्या, त्या त्याला समजावत बोलतात. माऊ, मी खरंच सांगत आहे. हे लग्न मी कोर्टात केलं आहे, त्यामुळे हे लिगली केलं आहे. तो आता थोडा शांत होत बोलतो. दादा, मला झोप आली आहे. पण ह्यांचे वाढलेले आवाज ऐकून कावेरी थोडी घाबरली होती, त्यामुळे ती घाबरूनच बोलते. हो बाळा, चल आपण जाऊया आता, त्याने तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हटले. आपण या विषयावर नंतर चर्चा करूयात. सध्या माझ्या मुलीकडे मला लक्ष देणं गरजेचं आहे. ईशा, तूही चल. त्याने इशिताचा एक हात धरला आणि आपल्याबरोबर घेऊन जायला लागला. ईशा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू माझ्या रूममध्ये ये. पण करडी नजर त्या दोघांकडे टाकत माऊसाहेबांनी आता तिला कठोर आवाजात म्हटले. तेही आत्ताच. पण तरी तो तिला घेऊन जात आहे म्हटल्यावर त्या मागून कडक आवाजात बोलतात. वीर, तुम्ही व्हा पुढे. मी आलेच आत्तूशी बोलून. ईशाचा मग नाईलाज झाला आणि तिने वीरचा हात सोडून त्याला म्हटले. ठीक आहे. वीरनेही मग मान होकारार्थी हलवली आणि कावेरीला घेऊन तो वर जायला निघाला. आजी आजोबा त्याच्या या वागणुकीमुळे वैतागले होते खरे, पण आता उद्याच बोलता येणार असल्याने ते दोघेही निघून गेले. आजोबांचा आवाज ऐकून घरातील सर्वच मंडळी जमा झाले होते, त्यामुळे तेही मग हळूहळू आपल्या खोलीत आता काय वाढलं या वीरने नवीन असा विचार करतच आपल्या खोलीत गेले. हा बोल आत्तू, काय झालं? माऊसाहेबांच्या रूममध्ये येताच माऊसाहेब आतून दरवाजा लावतच असताना आता इशिताने हाताची घडी घालत म्हटली. हे काय चाललं आहे इशू? त्या मागे वळून आता आपली एक भुवई उंचावत म्हणतात. मला माहीत आहे, हे बाळ, ही कावेरी तुम्हा दोघांची नसून काव्या आणि वीरची आहे. हो, हे तर खुद्द वीरलाही माहीत आहे. पण त्यांचं बोलणं ऐकून
तिला मात्र आश्चर्य अजिबात वाटले नाही. ती तर उलट हसत आपल्या आत्तूला बोलते. काय? पण तिचे हे बोलणे तिच्या आत्तूसाठी मात्र शॉकिंग होते. मग हे लग्न, हे नाटक कशासाठी? त्या आता पूर्ण गोंधळून गेल्या होत्या. मोठ्या आत्तूची जागा या घरात का घेतलीस तू? पण उत्तर देण्याऐवजी तिनेच त्यांना प्रश्न केला. ओठावर एक विचित्र हसू होते. हा काय प्रश्न झाला इशू? सगळ्यांना माहीत आहे ताई गेल्यावर वीरला आईचं प्रेम माझ्याशिवाय कोणी देऊ शकत नव्हते. पण आता तर त्या अजूनच गोंधळल्या होत्या. हो ना? मग तसेच समज. कावेरीला तिच्या आईचं प्रेम देण्यासाठीच. तिने आत्ताही तिरपे ओठ करत म्हटले. बरं चल, आता मला जावे लागेल. माझी काव्याची परी माझी वाट पाहत असेल. तसंही काही प्रश्नांची उत्तरे वेळ आल्यावरच समजतात, असं बोलून ती रूम बाहेरही पडते. पण मला नाही वाटत इशू, तू या घरात निस्वार्थ मनाने आली असशील. नक्कीच असं काहीतरी आहे जे तुम्ही दोघे माझ्यापासून लपवत आहात. ती जाताच माऊसाहेब स्वतःशी बोलतात. इशू त्यांची भाची होती आणि ती कशी होती हे त्यांच्याशिवाय अजून कोणाला माहीत असणार? त्या आपल्या याच विचारात कधी झोपी गेल्या दार लावून हे त्यांनाही कळले नाही. हे क्युटी, इकडे कौस्तुभशी बोलून आलेली काव्य आपल्या खोलीत चाललेलीच होती की तिला हॉलमध्ये कावेरी दिसते, जी घाबरून सोफ्यावर आपल्या गुडघ्यांना पोटात दाबून बसली होती. खूप घाबरलेली वाटत होती. काव्याने तिच्या गालाला स्पर्श करत म्हटले, तुम्ही कोण आहात? तसं कावेरीने हळूच डोके वर केलं. काव्याच्या स्पर्शात तिला एक जादू वाटत होती. मी? आणि तिचा प्रश्न ऐकून आता तिला याचं उत्तर काय द्यावे ते कळत नव्हतंच. शिवाय ही मुलगी नक्की आहे तरी कोण हेही कळत नव्हते. त्यामुळे ती शांत बसली. मी तुला आई म्हणू? पण ती काही बोलायच्या आधीच आपली कावेरी तिला बोलून गेली, ज्यामुळे काव्या शॉकमध्येच गेली. कावेरी, काऊ. तोच इशिता तिथे हाक मारत आली. इशिताला पाहून मात्र आता काव्या अजूनच गोंधळात पडली. तिला काय बोलावे तेच सुचेना. ती फक्त या दोघींकडे पाहत होती. इशिता पायऱ्या उतरून येत होती. आई, ती माझी मॉम आहे. इशिता मॉम, माझ्या डाडाची. आपल्या मॉमकडे काव्या टक लावून पाहत असल्याने आता कावेरी तिच्या साडीचा पदर ओढत बोलते. ती मात्र अजूनही इशिताला पाहत होती. जणू आपण हिला कुठंतरी पाहिलं आहे असं तिला वाटत होतं. मॉम, ही माझी आई. आई? कावेरी आता एक बोट आपल्या हनवटीवर ठेवून काहीतरी विचार करत तिच्याजवळ आलेल्या इशिताला बोलते. काय असेल या इशिता आणि वीरच्या लग्नामागचे रहस्य? काव्य आणि कावेरीचं बॉन्ड तयार होईल का? काव्याला कळेल का की कावेरी तिची आणि वीरची मुलगी आहे म्हणून? ज्या गोष्टीपासून ती गेली 3 वर्ष अनभिज्ञ आहे स्वतःही. या सर्व प्रश्नांची उत्तरे कळतील पुढच्या भागात. बाकी हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.